पक्षावरचे जे आमदार आहेत त्यांनी म्हटलं की जितेंद्र आव्हाड जातीवादी आहे. माझ्या अंदाजाने सभागृहात मी या विषयावर बोललेलोच नाही. मला कोण जातीवादी म्हणाले ते सांगा. पण झालंय वाईट. हे किती व्यक्ती दोष देतात, व्यक्तिसापेक्ष यांची टीका असते. बघा, मी बोललेलोच नाही सभागृहात, कारण का सभागृहात बोलणं मूर्ख पण आहे. हलाल हा विषय काही सभागृहात नेण्यासारखा आहे. हाच माहीत नाही ते हलालवर बोलतायत. हलालचा अरेबिक अर्थ आहे की सायंटिफिक अँड लॉफुल, म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य असलेलं. आता वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असलेलं मटण खाणं हे मानवाच्या हिताचं आहे. मग माणसाने हलाल मटण खाल्लं पाहिजे का काय खाल्लं पाहिजे हे लोक आता डिसाईड करतील. ज्यांना माहितीच नाही त्यांना काय बोलायचं आपण. भोंग्याचा विषय आला, मुख्यमंत्र्यांनी मी आधीच सांगितलं की भोंग्यांबद्दलचं उगाच कारण नसताना सगळ्या मशिदींचे परवाने असतात. सगळ्या मशिदी जाऊन परवाने घेतात. अर्ध्या अधिक 90% मशिदींनी सकाळचे भोंगे कमी करून टाकलेत. ते म्हणजे ते डेसिमलच्या आतमध्ये घेतात. पण आता आपल्याला म्हणजे आणायचंच एक काठी घेऊन म्हटल्यावर मग कोण काय बोलू शकतो. तुम्हाला जे सत्य आहे ते ऐकायचंच नाही आहे, सत्यावरती विश्वासच ठेवायचा नाही म्हटल्यावर काय करू शकतो. प्रकाश सोळके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्याच्यात ते म्हणतायत की मी 10-12 कोटीमध्ये आमदार झालो, माझ्या प्रतिस्पर्ध्यांना 25-25 कोटी रुपये खर्च करावे लागले. मला माहिती, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले जातात निवडणुकांमध्ये. मला माहित नाही. आता विधानसभेच्या निवडणुकांच्या कालावधी मला 45 लाख रुपये खर्च आला.